प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अकोला आणि नांदेडमध्ये जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. चंद्रपूर आणि वाशिममध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस मैदानात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा बीड जिल्ह्यात झंझावाती दौरा. बीड, आष्टी आणि परळीत शरद पवारांच्या जाहीर सभा. पवारांचा बीडमधला मुक्काम राजकीय भूकंप करणारा, संदीप क्षीरसागरांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज यवतमाळमध्ये, उमरखेडमध्ये मनसे उमेदवारांसाठी धडाडणार. राज ठाकरेंची तोफ. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना आपण निवडून आणलं हे छाती ठोकपणे सांगतो. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची जाहीर सभेत कबुली. T20 सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव. संजू सॅमसनची शतकी खेळी, तर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोईने घेतल्या प्रत्येकी 3 विकेट्स. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. पालघरच्या वाडामध्ये 3 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. विक्रमगडकडे जाणाऱ्या वाहनामध्ये ही रोकड सापडली. या संशयित वाहनाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ऐरोलीतून पालघरच्या दिशेने जात असताना या वाहनावरती कारवाई झाली आहे. पालघरच्या वाडा इथे 3,70,00,000 रुपयांची रोकड एका वाहनातून जप्त करण्यात आली. वाडाकडून विक्रमगडकडे जाणारं हे संशयित वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या वाहनात करोडोची रोकड असल्याचं उघड झालं. नवी मुंबईच्या ऐरोली इथून रोकड घेऊन जाणारं वाहन जव्हार मोखाडा इथे जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली. तर निवडणुकीच्या काळामध्ये तपासणी दरम्यान आपल्याला काही गाडी संशयात आढळली. साधारणतः या गाडीमध्ये किती कॅश आहे, ही गाडी कुठल्या मार्गाने येत होती आणि ही गाडी कुठं जाणार होती? आमच्याकडं आचारसंहितेपासून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी चालू आहे. वाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी SST BSTच्या पथकांमध्ये पण आहेत. तर आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या नाकाबंदीच्या पथकातल्या अंमलदारांकडून या ठिकाणी एक वाहन हे QR कोड नसलेलं या ठिकाणाहून जात आहे ज्याच्यामध्ये कॅश आहे. त्यामुळे आम्ही आमच्या अधिकारी PSI टाकोरे आणि इतर अंमलदार यांना त्या ठिकाणी रवाना केलं. तर त्या वाहन तपासणीबाबत तिथल्या अंमलदारांना संशय असल्यामुळे त्यांनी ते वाहन थांबवून बोलवून पुन्हा त्याला अडवून त्याची संपूर्ण तपासणी केली. तर वाहनात असं आवश्यक असणारी माहिती, त्याच्यावर लावलेला QR कोड आणि बाकी त्या संदर्भात त्यात असणाऱ्या कॅशबाबत जे वाहनासोबत असणारे चालक आणि इतर सिक्युरिटी यांना कोणालाही व्यवस्थित माहिती सांगता आली नाही. अंबरनाथ विधानसभेत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची जाहीर सभा आहे. या सभेत सुषमा अंधारे कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात आणि काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात बंडखोर शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मलकापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार चैनसुख संचेती प्रचाराला लागलेत. सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेत संचेती थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचल्याचं दिसलं. महायुती असताना सुद्धा भाजपचे उमेदवार संजय सावकारे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळमध्ये सावकारेंच्या कार्यालयाजवळ घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला आलो. कुठलाही राजकीय अर्थ काढू नका अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मतदान केंद्रावरती CCTV बसवा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत त्यांनी ही मागणी केली. महायुतीचं सरकार भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार आहे. या सरकारला घालवल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केला. सोलापुरातील महेश कोटेंच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. यानंतर एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आज अकोला आणि नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी मैदानात उतरलेत. आज अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगण इथे त्यांची सभा होणार आहे. यावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच 5ही जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत आणि या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान अकोल्यात येत असल्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आहे आणि सभास्थळी तसंच आजूबाजूच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर दुपारी नांदेडमध्येही महायुतीच्या उमेदवारांचा मोदी प्रचार करतील, त्यामुळे या सभेत मोदी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. बाळासाहेब आज असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. कुडाळमध्ये निलेश राणेंसाठी नारायण राणेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. रामटेकमधील बंडखोरी मागे सुनील केदार यांचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. सुनील केदार यांनी शब्द फिरवला असं भास्कर जाधव म्हणाले. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, माझ्या विरोधात षडयंत्र आखलं जातंय. शरद पवारांच्या बाबतीत जे घडलं तेच माझ्या बाबतीत होतंय असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. नाशिकच्या सभेत आदित्य ठाकरे सभा सुरू असताना अचानक व्यासपीठावरून खाली उतरले आणि खाली उतरून त्यांनी महिलांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 3000 रुपये करू असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं. आदित्य ठाकरेंची नांदगावमध्ये सभा पार पडली. या सभेतून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंवरती हल्लाबोल केला. सुहास कांदेंचा गुंड असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी टीका केली. गुंडांनी इथल्या लोकांना त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर झोपवेन असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबादेवीच्या महायुतीचे उमेदवार शायना एनसी आणि अभिनेता गोविंदा यांनी मुंबादेवी परिसरात देवीचं दर्शन घेतलं. मुंबादेवीचे आशीर्वाद कायम आहेत तर विधानसभा निवडणुकीत शायना एनसी यांचा विजय व्हावा यासाठी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया अभिनेता गोविंदा यांनी दिली. मुंबादेवी मतदारसंघात शिवसेना मनसेची युती झाल्याचं चित्र आहे. मुंबादेवी इथे शायना एनसी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्याला मनसे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीमधील अजित पवारांचा पक्ष ईडी सीबीआयच्या कारवाईच्या भीतीनं भाजपसोबत गेला असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळांच्या पुस्तकातील मुलाखतीच्या दाव्यावरून त्यांनी हा आरोप केल्याचं म्हटलं गेलंय. ईडी आणि सीबीआयच्या धाकानं छगन भुजबळ यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. आपल्यावर देखील अशाच पद्धतीचा दबाव भाजपनं टाकला होता असा आरोप देशमुखांनी केला. मी साहेबांचा सरदार आहे, मला किल्ला जिंकायला सांगितला तसा तो मी जिंकणार, तर माझी लढाई ही धनाढ्य आणि राजपुत्रा विरोधात आहे. मुंबईकर सर्वसामान्य शिवसैनिकाला जिंकून देतील असा विश्वास माहीम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेत असून भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाची कुठलीही चढाओढ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. महायुतीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येईल. केंद्रीय नेतृत्वासोबत बसूनच मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे काम केले ते आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी महायुती सरकारची स्तुती केली. महायुतीचे उमेदवार शायना एनसींच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. आमदार प्रताप सरनाईकांनी भव्य बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला. आणि आता एक मोठी बातमी. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना आपण निवडून आणलं हे छाती ठोकपणे सांगतो अशा शब्दात काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पहिल्यांदा जाहीर कबुली दिली आहे. आणि सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
तुम्ही आज पृथ्वीराजजी सांगितलं तुम्ही विशाल पाटलांचं काम केलं. अरे काय म्हणजे केलंच ना. अरे मी सुद्धा छाती ठोकपणे सांगतो, मी विशाल पाटलांना निवडून आणलं या जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये. पण विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाच्या एका वैचारिक घराचे एक वारसदार म्हणून, काँग्रेस पक्षाचे एक खासदार म्हणून, काँग्रेस पक्षाच्या विचाराचे खासदार म्हणून जिल्ह्यातल्या लोकांच्या भावनांची कदर करत आम्ही हे पाऊल उचललं. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. दरम्यान आमच्या पक्षानं महायुतीचा धर्म पाळण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. भांडण होऊ नये यासाठी युती धर्म पाळल्याचं पटेल यांनी म्हटलं. निवडणूक झाल्यानंतर तीनही पक्षांच्या संख्यांच्या आधारे मुख्यमंत्री ठरणार आहे. सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाण्याचं ठरलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिलेंच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभेला संबोधित केलं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलं असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बटेंगे तो कटेंगे और फिर सब मिलके लुटेंगे हा भाजपचा नारा असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. डिव्हाइड अँड रूलची नीती आम्ही महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं. बेलापूरच्या महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रेंनी निवडणुकीच्या प्रचारासाठी नवा फंडा वापरलाय. म्हात्रेंनी थेट वाशी टोल नाक्यावर पोहोचत नागरिकांशी संवाद साधला. या संवादातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न म्हात्रेंकडून केला जातोय. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले. सदाभाऊ खोतांनी शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्माधर्मात